महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्याने नववाद निर्माण झाला आहे। औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं। मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय। त्यांच्या या वक्तव्यावरून आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण झालाय। जैन मुनींच्या वक्तव्याचा नेत्यांनी चांगला समाचार घेतलाय। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने वादंग निर्माण झाला आहे। महाराणी ताराराणी जैन होत्या असं वक्तव्य केल्याने पद्मसागर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। महावीर जयंतीच्या निमित्ताने आयोजित जैन समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना मंगळवारी त्यांनी हे वक्तव्य केलं। पद्मसागर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले असून इतिहास अभ्यासक आणि राजकीय नेत्यांनी पद्मसागर यांना खडेबोल सुनावले आहेत। पाहुया जैन मुनी नेमकं काय म्हणाले ते। लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांना पकडून त्यांचे हाल केले। लोकांना गरम तेलात टाकण्यात आलं। अशा काळात एक जैन महिला राणीचा उदय झाला। महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाचा पराभव करण्याचा निर्धार केला। औरंगजेबाचा पराभव करण्याचं काम एका जैन राणीने केलं। हा जैन महिलांचा इतिहास आहे असं जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले। या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या। माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना विनाकारण वाद निर्माण करू नये अशा शब्दात मुनींना सुनावलंय। महान व्यक्तींबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषणा, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या स्वराज्य रक्षिका करवीर संस्थापिका छत्रपती ताराबाई महाराणी साहेब यांच्याबाबत एका मुनींनी केलेलं वक्तव्य धादांत तथ्यहीन व अतिशय बेजबाबदारपणाचं आहे। धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी महान व्यक्तींबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय आहे। शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या या मुनींनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत असं संभाजी छत्रपतींनी म्हटलं आहे। या प्रकरणावर खासदार संजय राऊतांनी तीव्र शब्दात मुनींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे। पाहुयात राऊत काय म्हणाले ते। महाराणी ताराराणी या जैन असल्याचा साक्षात्कार काही जैन मुनींना झाला। त्यांना असं का वाटलं मला माहीत नाही, कारण त्यांच्याकडे बहुतेक काही शूर पुरुष वगैरे किंवा शूर वीरांगना नसल्यामुळे त्यांना असं वाटलं असेल। महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी। महाराणी ताराराणी ह्या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या। सरसेनापती हंबीरराव मोहिते, हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते, त्यांची ही कन्या। आणि या ताराराणीनं औरंगजेबाशी प्रचंड मोठी झुंज दिली। म्हणजे हंबीरराव मोहिते जैन होते का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषणा आणि राजाराम महाराजांची पत्नी इतकीच महाराणी ताराराणींची ओळख नाहीये। दोन्ही छत्रपतींनंतर त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं। मराठ्यांवर चालून आलेल्या शत्रूला स्वतः हातात तलवार घेऊन महाराणी ताराराणी यांनी लढा दिला।
मोगल मर्दिनी, रणरागिणी आणि करवीर संस्थापिका महाराणी तारा राणी अशी त्यांची ओळख आहे. राजाराम महाराजांच्या निधनावेळी तारा राणींचं वय 25 वर्ष होतं. त्यावेळी औरंगजेबाच्या फौजेशी त्यांनी लढा दिला. औरंगजेब त्याच्या संपूर्ण फौजेसह महाराष्ट्रात तळ ठोकून होता. मराठ्यांचं राज्य सहज जिंकू अशा आविर्भावात असलेला औरंगजेबाला तारा राणी यांनी स्वराज्यातच गाडलं. तब्बल 7 वर्ष त्यांनी औरंगजेबाविरुद्ध लढा देत स्वराज्य वाचवलं. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंकडे उत्तराधिकार जायला हवे होते, पण ते वयाने लहान असल्याने आणि मोगलांच्या कैदेत असल्याने तारा राणींनी सर्व सूत्र हाती घेतली. शाहू मोगलांच्या कैदेतून वारसाचा वाद निर्माण झाल्यानंतर कोल्हापूरला मराठ्यांची गादी स्थापन करून त्यांनी राज्य केलं. स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या आहेत. महाराणी तारा राणी या बुद्धिमान तडफदार होत्या. घोडेस्वारीत निपुण असलेल्या तारा राणींना युद्ध कौशल्य आणि राजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यात एक गोष्ट निर्विवाद आहे. तारा राणी कोणत्या धर्माच्या होत्या यापेक्षा त्यांनी काय काम केलंय हा त्यांचा इतिहास मोठा आहे. जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.